लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच्या पत्रकार परिषदेत आदित्य श्रीवास्तव नावाच्या मतदारानं 4 ठिकाणी मतदान केल्याचा दावा केला होता। त्यातील एक पत्ता हा मुंबईतला होता। एबीपी माझानं त्या पत्त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तसंच यामागचं सत्य जाणून घेण्याचाही प्रयत्न केला। एबीपी माझानं केलेल्या पडताळणीत राहुल गांधी यांचा तो दावा खोटा असल्याचं दिसून आलं। आदित्य श्रीवास्तव यांचा जोगेश्वरी पूर्वचा दिलेला पत्ता खोटा आहे, पण त्याच परिसरात ब्लू मेडोज इमारतीत 2021 पर्यंत आदित्य श्रीवास्तव नावाची व्यक्ती खरोखरच राहत होती हे दिसून आलं। आदित्य श्रीवास्तव मूळचे लखनौचे आहेत। 2016 साली ते नोकरीनिमित्त मुंबईत आले। 2021 पर्यंत मुंबईत राहिल्यावर ते बंगळुरूत शिफ्ट झाले। आदित्य श्रीवास्तवांनी लखनौमध्ये पहिल्यांदा वोटर कार्ड तयार केलं होतं। मुंबईत आल्यावर त्यांनी इथंही वोटर कार्ड अपडेट केलं। आदित्य यांनी मुंबईत केवळ 2019 मध्ये लोकसभेला मतदान केलं आणि त्यानंतर 2021 मध्ये ते बंगळुरूत शिफ्ट झाले। तिथे गेल्यावर त्यांनी पुन्हा वोटर कार्ड अपडेट केलं आणि कर्नाटक निवडणुकीत मतदान केलं। नव्या जागी राहायला गेल्यावर जुना रेकॉर्ड पुसला जातो असा आदित्य श्रीवास्तव यांचा समज होता, पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही।